प्रियांनो, पवित्र आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा. प्रियांनो, आज आपण एक अतिशय चांगल्या व्यक्तीविषयी शिकणार आहोत. तो अतिशय चांगला मनुष्य होता, पण माहित नाही काय झालं. तो वाईट बनला. तो कसा बनला? तो वाईट बनून गेला. तो चांगला व्यक्ती कोण होता व तो का वाईट बनला? एवढा चांगला व्यक्ती असा वाईट का बनला? याचं कारण काय होतं? आपल्यात काही लोक खूप चांगले आहेत. तुम्ही खूप चांगले आहात, पण माहिती नाही का अनेकदा तुम्ही वाईट कृत्य करता. तुम्ही खूप चांगले आहात, पण माहिती नाही अचानक जे करू नये असे वाईट कृत्य करता. तुम्ही खूप चांगले आहात, पण माहिती नाही का अचानक जे बोलू नये असे अपशब्द बोलत असता. तुम्ही खूप चांगले आहात, पण माहिती नाही अचानक आपले डोळे खराब करत असता. आपलं तोंड खराब करून घेता. विचारांना खराब करत असता. आपलं आयुष्य खराब करून घेता. आपलं चरित्र बिघडवून टाकता. आपली शांती खराब करून टाकतात. मनुष्यांसोबत असणारे जे बंधनं आहेत, नाते आहेत, ते तुम्ही बिघडवून टाकता. असे आपण का करत असतो? यामागचं कारण काय आहे? प्रियांनो, बायबलमधील एका अतिशय चांगल्या व्यक्तीने माहिती नाही का तो वाईट वागू लागला. एवढा चांगला मनुष्य इतका वाईट व्यक्ती कसा बनला? आपल्या हैदराबादमध्ये एक मोठा इतिहास आहे. जवळपास 450 वर्षांपूर्वीचा एक मोठा इतिहास या हैदराबाद शहराचा आहे. अमेरिकेची स्थापना झाली आणि तो देश वाढत गेला आणि अमेरिका प्रगतशील देश बनला आपण बोलतो ना, पण अमेरिकेचा इतिहास हा हैदराबादच्या इतिहासातला अर्धाही इतिहास नाहीये. माहितीये? हैदराबादचा इतिहास जवळपास 450 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे व अमेरिकेचा इतिहास हा जवळपास 270 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अमेरिकेला अस्तित्वात येऊन 300 वर्ष देखील पूर्ण झाले नाहीत, पण हैदराबादला जवळपास 400 वर्षांपूर्वीचा इतिहास झालेला आहे. आणि हैदराबादचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला माहीत आहे? याला भाग्यनगर म्हणतात. हे कोणतं नगर होतं? भाग्यनगर. एकेकाळी हैदराबादच्या गल्ल्यांमध्ये मोती विकल्या जात असायचे. येथे रत्न विकल्या जात असायचे. व एवढंच नाही, संपूर्ण जगामध्ये अतिशय बहुमूल्य असे हिरे सापडण्याचं स्थान हे हैदराबाद होतं. आणि विशेष करून येथील गोलकोंडा फोर्ट आहे. कधी तुम्ही गोलकोंडा फोर्ट येथे गेले आहात का? जर पर्यटक हैदराबादला आले तर निश्चित ते गोलकोंडा फोर्टला जात असतात. हे गोलकोंडा फोर्ट हे एवढं फेमस का आहे माहीत आहे? त्या फोर्टच्या आतील भागामध्ये येथे अतिशय बहुमूल्य असे रत्ने होते. त्या जमिनीमध्ये जे बहुमूल्य हिरे होते, त्या बहुमूल्य हिऱ्यांपैकी एक होता कोहिनूर डायमंड. संपूर्ण जगामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा जो डायमंड आहे तो म्हणजे कोहिनूरचा हा डायमंड याच ठिकाणी सापडला होता. हा अतिशय बहुमूल्य आणि प्रसिद्ध असा फोर्ट आहे. अतिशय प्रसिद्ध आणि समृद्धीने भरलेला किल्ला याला मानल्या जात होतं आणि यामुळे औरंगजेब नावाच्या एका बादशहाने गोलकोंडा फोर्ट वरती डोळा ठेवला. हा फोर्ट जवळपास 40 मजल्याची इमारत जितकी उंच असते तितका उंच असा हा गोलकोंडा फोर्ट आहे. हा जवळपास 400 फूट उंच आहे. हा गोलकोंडा फोर्ट बांधण्यासाठी जवळपास 62 वर्षांचा काळ लागलेला आहे. किती वर्ष? जवळपास 62 वर्ष त्याला लागले. आणि एवढंच नाही, या फोर्टच्या अवतीभवती खूप मोठी अशी भिंत बांधण्यात आलेली आहे. जवळपास 1100 किलोमीटरच्या अंतरमध्ये चहूबाजूने एक मोठा असा शहराचा कोट बांधलेला आहे. त्या किल्ल्यासमोर जी भिंत आहे त्या भिंतीच्या समोर एक मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे व त्याच्या अवतीभवती देखील तलावासारखं करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये भयंकर अशा मगरी राहत असत. जर समजा कोणाला त्या फोर्टमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना या ज्या मगरी होत्या हे जे पाणी असायचं त्यांना पार करून पलीकडे जाणं अवघड असायचं.
त्या फोर्टला एकमेव मोठं दार होतं आणि जर हत्तींना आणून जरी त्या दारावरती हल्ला केला तरी देखील त्या फाटकाला अतिशय मजबूत असे टोकदार असे पितळी खिळे लागलेले होते. जर हत्तींनी येऊन त्यांनी जर जोराने धक्के मारले तर डोके फुटतील असे ते बनले होते. जवळपास 8 महिन्यापर्यंत त्या औरंगजेबने गोलकोंडाच्या सम्राटाला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे या उद्देशाने त्याने बरेचसे प्रयत्न केले. कुतुबशाह नावाच्या या सम्राटावर विजय मिळवण्याचा प्रयत्न त्याने बराचसा केला, पण त्याला शक्य झालं नाही. कारण त्या मोठ्या भिंतींना पार करून फोर्टवरती चढणं हे शक्य नव्हतं. परंतु एके दिवशी एका रात्री एक भयंकर घटना घडली. त्या औरंगजेबचं षडयंत्र सफल ठरलं व अचानक औरंगजेबचं सर्व सैन्य त्या फोर्टमध्ये शिरलं व त्यांनी कुतुबशाह नावाच्या सम्राटाला कैद करून टाकलं. त्याच्या कुटुंबालाही ताब्यामध्ये घेऊन त्यांना कैद करून नेलं. त्या दिवशी त्या सम्राटाचा पराभव झाला. पण काय घडलं होतं माहीत आहे? त्या गेटजवळ असणारा जो पहारेकरी होता त्याला औरंगजेबाने लाच देऊन खरेदी केलं. जी भिंत बांधण्यासाठी 62 वर्ष लागले, हजारो लोकांनी परिश्रम घेऊन उंच अशी बांधलेली ती भिंत एका दुष्ट व्यक्तीने लाच घेतल्यामुळे हजारो लोकांचे परिश्रम आणि ही सर्व प्रॉपर्टी त्या रात्री हातातून गेली. एका मनुष्याने लाच घेतल्यामुळे राजा जो आहे तो शत्रूंच्या हाती सापडला. चायनाच्या भिंतीविषयी संपूर्ण जगामध्ये चर्चा करण्यात येते, कारण जगातील 7 आश्चर्यांपैकी ती एक आहे. त्या चायनाची भिंत बांधण्यासाठी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, गोलकोंडाच्या अवतीभवती ती मोठी भिंत बांधण्यासाठी, तो फोर्ट बांधण्यासाठी जवळपास 62 वर्ष लागले आहेत. परंतु ही चायनाची भिंत, ही मोठी भिंत बांधण्यासाठी जवळपास 2500 वर्षांचा काळ लागलेला आहे. प्रियांनो, किती वर्ष लागले? 2500 वर्ष त्या बांधकामाला लागले. या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, दऱ्यांमधून, डोंगरांमधून, उंच पर्वतांवरून ती भिंत बांधण्यात आलेली आहे. शत्रूंनी त्यांच्या देशामध्ये प्रवेश करू नये यासाठी ती भिंत बांधण्यात आली आहे. आणि एवढंच नाही, राईस आणि सिमेंट एकत्रित करून ही भिंत बांधण्यात आलेली आहे. आपण भाताची कंजी काढत असतो ना, तशी ती कंजी काढून त्यात सिमेंट मिसळून अद्भुतरित्या ही भिंत बांधण्यात आली आहे. शत्रूंनी आत प्रवेश करू नये यासाठी ती भिंत बांधण्यात आली. परंतु एक दिवस शत्रू आत शिरले व चायना देशावर त्यांनी हल्ला केला. 2500 वर्ष मेहनत करून आपण एवढ्या भव्य आणि मोठ्या भिंतीचं बांधकाम केलं, तरी देखील शत्रू आत कसे शिरले? नेमकं काय झालं? काय झालं? गेटजवळ असणाऱ्या राखणदाराला शत्रूंनी येऊन लाच देऊन खरेदी केलं. केवळ एका व्यक्तीच्या लाचखोरीमुळे, एका व्यक्तीच्या धनाच्या लोभामुळे, एका व्यक्तीच्या पापी स्वभावामुळे जी भिंत बांधण्यास 2500 वर्ष लागले तिला काहीच महत्त्व राहिलं नाही. जिच्यासाठी लाखो लोकांनी परिश्रम घेतले त्या भिंतीला काहीच महत्त्व राहिलं नाही. तेव्हापासून एक म्हण पडली आहे, ती म्हणजे चायना वॉल हॅज नो मिनिंग इफ द एनिमी कॅन ब्राइट द गेटकीपर. चायनाची ती भिंत कितीही मजबूत असली तरी जर शत्रूंनी येऊन द्वारपाळाला खरेदी केलं तर तिला काहीही अर्थ नाही. गोलकोंडा फोर्ट देखील एका व्यक्तीने लाच घेतल्यामुळे शत्रूंच्या हातात गेला व चायनाचा देश देखील एक विशाल अशी मजबूत भिंत बांधल्यानंतर देखील जेव्हा शत्रूंनी त्या द्वारपाळाला लाच देऊन त्यांनी खरेदी केलं, तेव्हा चायना वॉलला काही महत्त्व राहिलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा म्हणून या जगामध्ये आला. तो या सर्व जगाचा राजा आहे. परंतु तरी देखील त्याने निवडलेल्या 12 शिष्यांपैकी एकाला सैतानाने आपल्या ताब्यात घेतलं.
चांदीच्या 30 शिक्क्यांमध्ये त्या एका शिष्याला काय केलं? खरेदी केलं. व त्या एका शिष्याने काय केलं? जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याला चांदीच्या 30 शिक्क्यांसाठी रोमन लोकांच्या हातामध्ये त्याने त्याला देऊन टाकलं. म्हणजे मनुष्य बाहेरून कितीही सुंदर दिसून येत असेल किंवा कितीही चांगला असा व्यक्ती दिसून येत असेल किंवा बाहेरून अतिशय आत्मिक दिसत असेल, पण त्या व्यक्तीच्या आत असणारं जे वाईट पाप आहे, त्याच्यामध्ये असणारा जो पापमय स्वभाव असतो, तो त्या माणसाकडून काहीही करून घेत असतो. एक दिवस एका बहिणीने मला फोन केला व ती म्हणाली, पास्टर, आजच्या वचनाने माझ्या हृदयाला फार टोचणी दिली. मी पश्चाताप करून रडत आहे. काय परमेश्वर मला पापांची क्षमा करेल का? ताई, काय झालं असं विचारलं तर ती सांगू लागली, माझे पती एका घरामध्ये काम करतात. ते एक नौकर आहेत. ते अतिशय मेहनतीने काम करतात. आमच्या कुटुंबामध्ये एक अडचण आली. ती अडचण दूर होण्याकरिता 50,000 रुपयांची गरज होती, पण ते कुठे मिळाले नाही. तेव्हा माझ्या पतीने त्यांच्या मालकाकडे जाऊन मागणी केली, कृपया मला 50,000 रुपये उसने द्या. म्हटल्यावर तो मालक बोलला, 2% व्याज लागेल. ठीक आहे, चालेल म्हटल्यावर त्या मालकाने ते दिले. पण पास्टर, त्या पैशांचं व्याज वाढत वाढत 2 लाख रुपये झाले. आता ते घेतलेले पैसे परत देण्यासाठी मालक दबाव टाकू लागला, पण माझ्या पतीकडे ते पैसे नव्हते. माझ्या पतीने सांगितलं, तुमचे पैसे मी निश्चित फेडेल. पण मालक बोलला, जर तू मला वेळेवर पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर केस करून तुला तुरुंगात टाकेल. पण माझे पती काहीच करू शकत नव्हते. पास्टर, जर तुला माझे पैसे देता येत नसतील तर तू तुझ्या बायकोला माझ्याकडे घेऊन ये, असं तो मालक बोलला. पास्टर, काय करावं माझ्या पतीला काही समजलं नाही. त्यांनी हे सर्व मला सांगितलं आणि आता दररोज रात्री मला नेऊन त्यांच्या मालकाच्या घरी मला सोडत आहेत. पास्टर, आता दररोज रात्री त्या मालकाकडे मला जावं लागत आहे. पास्टर, आज चर्चमध्ये तुम्ही संदेश दिला, पती असून देखील जर तुम्ही परपुरुषासोबत नाते ठेवत आहात, त्याच्यासोबत जर संबंध ठेवत आहात, जर असं व्यभिचाराचं जीवन जगत आहात, तर देव तुम्हाला दंड देईल. पास्टर, हे वचन ऐकून माझं हृदय तुटून गेलं. आता मी काय करू? पास्टर, प्रियांनो, उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्या पतीने काय केलं ते तुम्ही आता ऐकलं. कष्ट करून किंवा काहीतरी कामधंदा करून आपले पैसे फेडले पाहिजे होते, पण त्याने आपल्या पत्नीला विकलं. हे काय आहे? किती भयंकर आहे! ही किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे मनुष्य आपल्या कष्टांमधून बाहेर पडण्यासाठी, आपल्या समस्येमधून, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी, आपल्यावर असणाऱ्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणता ना कोणता शॉर्टकट, कोणता ना कोणत्या पापी मार्गाचं अवलंबन करत आहे. आज आमच्यात कुणी आहे का जे तुम्ही आपल्या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी, अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी कोणता शॉर्टकट मार्ग तुम्ही निवडला आहे का? कोणत्या वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहात का? देवाच्या विरुद्ध असणाऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर एकदा विचार करा. देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये, देवाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन तुम्ही नोकरीमध्ये शॉर्टकट मेथड्सचा वापर करून वर जाऊ पाहत आहात का? शॉर्टकट मार्गाने उन्नती करू पाहत आहात, प्रगती मिळवू पाहत आहात, बराचसा पैसा तुम्ही कमवू पाहत आहात का? भरपूर श्रीमंती मिळवावी यासाठी प्रयत्न करत आहात का? जर अशा रीतीने तुम्ही जर यश मिळवत असाल तर मग ऐका, तुमची ती शॉर्टकट मेथड तुमच्या आयुष्यामध्ये संकट ओढावून आणेल. बायबलमधील एका व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. तो एक मेंढपाळ होता. तो मेंढरं चारत असायचा. तो प्रामाणिकपणे आपले मेंढरं राखत होता. अशा प्रकारे प्रामाणिकपणे आपले मेंढरं चारत असताना एक दिवस अचानक तिकडे एक अस्वल आलं. जेव्हा त्या अस्वलाने मेंढरावर हल्ला केला तेव्हा अचानक समोर जाऊन सामना करून याने त्याला मारून टाकलं व त्या मेंढराला वाचवलं. आणखी एकदा प्रसंगी एक सिंह आला आणि त्या सिंहाने येऊन त्या मेंढरांमधील एका छोट्या कोकराला उचलून घेऊन जाऊ लागला. तेव्हा त्या मेंढराचा जो मेंढपाळ होता त्याने जीव धोक्यामध्ये घालून सिंहाचा सामना केला व आपल्या मेंढराला त्याने वाचवलं. देवाने हे पाहिलं. एकीकडे शाऊल राजा तर जे राज्य त्याला दिलेलं होतं त्याची तो नासाडी करत होता. आपल्या प्रजेकडे लक्ष देत नव्हता. दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीसारखा तो वागत होता. आणि इकडे मेंढरांचा मेंढपाळ मेंढरांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालत होता. हे पाहून परमेश्वर देव प्रसन्न झाला. आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण धोक्यामध्ये घालून जर त्यांना वाचवत आहे तर अशा प्रकारच्या या मेंढपाळाला मी माझ्या लोकांचा राजा जर बनवलं तर निश्चित हा देश सुरक्षित राहील, प्रजा सुरक्षित राहील. हा विचार करून
मग परमेश्वराने दाविदाला राजा म्हणून निवडलं. शमूएलाचं पहिलं पुस्तक 16व्या अध्यायात आपल्याला ते दिसतं. देवाने शमूएलाला पाठवलं व दाविदाला राजा म्हणून अभिषेक केला. चला आपण पाहूया दाविदाला अभिषेक करण्यात आला. 16व्या अध्यायामध्ये शमूएलाचे पहिले पुस्तक 16वा अध्याय 12वे वचन पाहू. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, ह्याला अभिषेक कर. हाच तो आहे, उठ, यालाच अभिषेक कर. आता 16व्या अध्यायाचं पहिलं वचन पहा. मग परमेश्वराने शमूएलाला म्हटले, मी शाऊलाला इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलहेमकर ह्याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्या करता राजा म्हणून निवडले आहे. शमूएला, बेथलहेमकर इशाय याच्या घरी जा. इशायाचा एक पुत्र, त्याला मी राजा म्हणून निवडलेला आहे, तू जा. हे सांगून शमूएलाला पाठवल्यावर तो गेला. तेव्हा इशायाच्या मुलांपैकी देवाने कोणाचीही निवड अशी केली नाही, तर जो आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण धोक्यामध्ये घालून त्यांचं रक्षण करत होता, त्या खऱ्या आत्मिक आणि प्रामाणिक व्यक्तीला, त्या दाविदालाच परमेश्वराने राजा म्हणून अभिषेक केला. हे किती मोठं प्रियांनो सौभाग्य आहे. प्रियांनो, त्याने स्वप्नात देखील कधी असा विचार केला नसेल, मेंढपाळ असणारा मी एक दिवस राजा बनेल. दाविदाला कधीच वाटलं नसेल. आपल्या मागण्या आणि कल्पना यांच्या पलीकडे आशीर्वाद देणारा देव आहे, तो म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, माझ्या बालपणी जेव्हा मी बोलू लागायचो तेव्हा मी काय बोलतो हे माझ्या आई वडिलांना देखील समजत नसायचं. एवढ्या स्पीडने मी बोलत असायचो. जेव्हा मी स्पीडने बोलायचो तेव्हा मी थोडंसं अडखळू लागायचो. मी थोडंसं बोबडं बोलत असल्यामुळे माझ्या वडिलांना काहीच समजत नसायचं. जर माझ्या वडिलांशी काही बोलायचं असेल आणि ते बोलून जेव्हा मी तेथून निघून जात असायचो, तेव्हा माझे वडील माझ्या आईला विचारायचे, काय ग, हा काय बोलत होता? हे खरं आहे प्रियांनो, जेव्हा मी बोलायचो तेव्हा वडिलांना समजत नव्हतं की मी काय बोलत आहे. एवढ्या स्पीडने मी बोबडं असं बोलत होतो. ज्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, बोलताना अडखळत होता, त्याला परमेश्वर देव एक दिवस अशा प्रकारे येथे उभा करेल, माझ्या आयुष्यात मी कधीही विचार केला नाही. माझी आई आणि माझ्या वडिलांनी कधी कल्पना केली नाही. माझ्या कुटुंबात एकाने देखील अशी कल्पना केली नव्हती. परंतु ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कल्पनेच्या पलीकडे असणारे जे आशीर्वाद आहेत, तुम्ही स्वप्नात कल्पना करणार नाही एवढे आशीर्वाद जो तुम्हाला देऊ शकतो, तो महान परमेश्वर माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमच्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे माझ्या परमेश्वराकडे तुमच्या प्रती मोठे असे उद्देश आहेत, योजना आहेत, हे तुम्ही कधी विसरू नका. तुमच्या मुलांच्या प्रती, मुलींच्या प्रती जे उद्देश तुमच्याकडे आहेत, त्यापेक्षा उत्तम असे उद्देश माझ्या परमेश्वराकडे आहे. प्रियांनो, मी एक मेंढपाळ आहे, एका देशाचा राजा मी बनणं हे कसं शक्य आहे? काय शक्य आहे? जेव्हा माझा देव दया करतो तेव्हा असं सर्व घडत असतं. माझा देव एका व्यक्तीवरती कृपा करतो तेव्हा हेच सर्व घडतं. माझा व्यक्ती एखाद्या व्यक्तीप्रती जेव्हा आपलं प्रेम प्रगट करतो तेव्हा एका मेंढपाळाला तो एक महान असा राजा बनवतो. ज्या परमेश्वराने एका साधारण अशा मेंढपाळाला एका देशावरील असणारा महान राजा बनवलं, तो तुमचाही परमेश्वर आहे हे तुम्ही विसरू नका. आज तुमची जी दीन आणि दयनीय स्थिती आहे त्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी माझ्या परमेश्वराला ते अजिबात अशक्य नाही. तुमची कोणतीही समस्या दूर करणं माझ्या देवासाठी अशक्य नाहीये. तुमचे कष्ट दूर करण्यासाठी माझा देव हा सामर्थ्य आहे. तुमचे अश्रू पुसण्यासाठी माझा देव जो आहे तो सक्षम आहे. तुमचं कुटुंब उभारण्यासाठी माझा देव हा सामर्थ्य आहे. तुमच्या मुलांना आणि मुलींना बदलून टाकणं माझ्या देवासाठी अशक्य नाहीये. तुमच्या दुष्ट पतीला एका चांगल्या पतीच्या रूपामध्ये परिवर्तित करणं माझ्या देवासाठी अशक्य नाहीये. हे सत्य आणि या वास्तविकतेचा तुम्ही स्वीकार करा अशी माझी इच्छा आहे. त्या दिवशी परमेश्वराने दाविदाला, जो एक मेंढपाळ होता, त्या मेंढपाळाला देवाने राजा म्हणून घोषित केलं.
तेव्हा दाविदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे काय आहे परमेश्वरा, देवा, हे काय आहे? मी एक मेंढपाळ होतो, मेंढरांना चारणारा एक राखणदार होतो. मला तू राजा म्हणून निवडलं, हे काय आहे? या गोष्टींनी प्रियांनो तो आश्चर्यचकित होऊन गेला, तो अचंबित झाला. परंतु तरी देखील शौल मात्र आपलं जे सिंहासन होतं ते तो सोडत नव्हता. अशा त्या वेळेमध्ये शौलाला एक अशुद्ध आत्मा सतावू लागला. त्या अशुद्ध आत्म्याने त्याला धरलं, तो वेड्यासारखा वागू लागला. तेव्हा कोणीतरी सांगितलं, शौलाला जर या अशुद्ध आत्म्याच्या त्रासापासून शांती मिळावी यासाठी जर कोणीतरी येऊन विणा वाजवली तर त्या विणा वाजविल्याने तो दुष्ट आत्मा पळून जाईल. ठीक आहे, बोलावा. आपल्या देशामध्ये जर कोणी विणा वाजविण्यामध्ये निपुण व्यक्ती असेल तर त्याला बोलावा, असं सांगितल्यावर दाविदालाच बोलावून आणण्यात आलं. दावीद मेंढरं राखणारा होता, परंतु रिकाम्या वेळेमध्ये तो शांत बसत नव्हता. त्याने विणा वाजवणं शिकून घेतलं, संगीत वाजवणं तो शिकला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तरुण भावांनो आणि बहिणींनो, रिकामा वेळ तुम्ही वाया घालवू नका. मोबाईलवरतीच दिवसभर तुम्ही आपला वेळ वाया घालवू नका. अनेकशे आई वडील आपल्या मुलांना माझ्याकडे घेऊन येतात आणि सांगत असतात, पास्टर साहेब, आमचा मुलगा 5 वर्षांचा आहे, मुलगी 5 वर्षांची आहे, पण अजूनही त्यांना बोलता येत नाहीये. 6 वर्षाचे झाले तरी बोलत नाहीत, 7 वर्षांचे झाले तरी अजून बोलत नाहीत. सर्वांसोबतच असं घडत आहे हे मी बोलणार नाही, परंतु मुलांना बोलायला कोण शिकवतं ते जरा सांगा. मातांनो, कोण शिकवतं सांगा? आईच. पण आजकालच्या ज्या आया आहेत, मुलगा जर शेजारी आला तर हे जा रे इथून, आणि जर मूल रडू लागलं तर मोबाईलच घेऊन त्याच्या हातात देऊन टाकते. मग बिचारं तेही. आई त्याच्याशी बोलत नाही, आई त्याला बोलायला शिकवत नाही. मग ते बोलायला कोठून शिकणार आहे? जर रडलं तर तेव्हाही त्याच्या हातात मोबाईल द्यायचा. मग ते बिचारं काहीतरी फोटो पाहणार, हे पाहणार, ते पाहणार, पाहत राहणार. मग तेही काहीतरी फोटो पाहणार, ही आई देखील काहीतरी पाहत बसणार. मग असे लेकरं बोलणं कोठून शिकतील? या दिवसांमध्ये 10 मुलांपैकी 2 किंवा 3 मुलं बोलू शकत नाहीत. याचं कारण काय आहे? मुलांना बोलणं शिकवण्यासाठी आजकाल आयांकडे वेळ शिल्लक नाहीये. केवळ मोबाईल, मोबाईल, मोबाईल. आज आयांना मुलांना जर काही खाऊ घालत असतील तर काहीतरी गोष्टी सांगताना, गाणे गाताना आजकालच्या आया आपल्याला अजिबात कुठेही दिसून येत नाहीत. नाही दिसत आहे ना? आणि आजीला किंवा आजोबाला जवळ देखील येऊ देत नाहीत. पूर्वी कमीत कमी आजी किंवा आजोबा उचलून घेऊन काहीतरी गोष्टी सांगून ते त्यांच्याशी बोलत असायचे किंवा गाणे वगैरे तरी त्यांना शिकवत असायचे. पण आजकाल त्यांना देखील मुलांच्या जवळ जाऊ देत नाहीत. आता असं झालंय की आजोबा जाऊ शकत नाही आणि आजीही जाऊ शकत नाही. आजी आजोबा त्यांच्याशी खेळत नाही आणि आई देखील त्या मुलांना काही शिकवत नाहीये. मग कोठून त्या मुलांना शिकायला मिळणार आहे? सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही, पण काही लोकांच्या बाबतीत हे सत्य आहे. आज हा संदेश ऐकणाऱ्यांमध्ये कोणतीही आई, कोणतेही वडील, पास्टर, आमचा जो मुलगा आहे तो अजिबात बोलत नाही असं जर सांगत असतील तर ते व्यवस्थित बोलत नाही असं नाहीये. तर ऐका, तुम्हीच त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाहीयेत. सर्वात प्रथम तुम्ही आपल्या मुलांशी बोलू लागा, तेव्हा ते तुमच्याशी बोलू लागतील. प्रियांनो ऐका, भाऊ आणि बहिणींनो ऐका. त्या काळी दाविदाच्या मुखातून शब्द निघत नव्हता, हे काय आहे देवा, तू मला राजा कसं बनवलंस? प्रियांनो, जर देवाकडे जाऊन तुम्ही सहाय्य मागाल तर परमेश्वर देव तुमच्या प्रती जे उद्देश आहे ते तो पूर्ण करेल व तुमचं सहाय्य करेल. यावर विश्वास ठेवणारे आहेत तर माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार. पवित्र परमेश्वर देवा, उतावळी करून निर्णय घेऊन, तुझी इच्छा जाणून न घेता निर्णय घेऊन, देवा, आमच्याच हातांनी कष्ट ओढावून घेण्यापेक्षा चांगलं आहे की तू आम्हाला देऊ करत असलेल्या उत्तम अशा आशीर्वादांना आम्ही प्राप्त करावं. तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे. देवा, येथून पुढे नियमितपणे
तुझ्या सानिध्यामध्ये येऊन देवा नियमितपणे तुझ्या समोर प्रार्थना करून आम्ही आपलं जीवन जगावं यासाठी तू कृपा दे। येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागत आहे बापा, आमेन। शालोम, कल्वरी टेम्पलमध्ये स्वागत आहे। येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल। तुमच्या प्रार्थनेच्या गरजेनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेयर टॉवरची महत्त्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे। आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल, आपण आम्हास संपर्क करावा। आपल्यासाठी प्रार्थना करण्यास 24 तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत। 5000पेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हास संपर्क करत असतात। देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे। मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे। खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व आपल्या समस्यांकरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा। आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबरवर संपर्क करावा। प्रार्थनेकरता नंबर 9100800888। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम। आपण सर्व ठीक आहात? कल्वरी आवाज हा कार्यक्रम 2003 पासून ते 2023 पर्यंत चालू आहे। गेल्या 20 वर्षांपासून या अद्भुत अशा टीव्ही कार्यक्रमाची तुम्ही अतिशय प्रेमाने व प्रार्थनेद्वारे, तुमच्या प्रोत्साहनाद्वारे व तसंच तुमच्या अर्पणांच्या द्वारे मदत करत आहात। त्याकरिता मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो व धन्यवाद देतो। आजच्या दिवशी या कार्यक्रमाद्वारे कित्येक लाखो व करोडो लोकांपर्यंत जिवंत परमेश्वराची ही सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे। यामुळे तुम्ही केलेल्या मदतीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो। आजच्या दिवसांमध्ये आपला कल्वरी आवाज केवळ मराठी भाषेतच नाही तर भारत देशात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे व तसंच आम्ही प्रत्येक महिन्याला 650 टीव्ही कार्यक्रम प्रदर्शित करत आहोत। एवढं मोठं हे सेवा कार्य पुढे नेण्याकरिता आम्हाला तुमच्या सहाय्याची व मदतीची तसंच प्रार्थनेची नितांत गरज आहे। एक कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक चॅनल करता 20,000, 30,000, 40,000 ते 50,000 रुपये एक कार्यक्रमाकरिता खर्च येत आहे। जर देव आपल्याला प्रेरणा देत असेल व या कार्यक्रमास मदत करण्यास प्रोत्साहित करत असेल, जर तो तुम्हाशी याबद्दल बोलत आहे तर निश्चित तुम्ही प्रार्थनापूर्वक या कार्यक्रमाची मदत करण्याचा प्रयत्न करा। हे अद्भुत असं जिवंत परमेश्वराचं शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आपल्या प्रार्थनेची व प्रोत्साहनाची गरज आहे। निश्चित तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना कराल ही आशा करतो व देवाच्या प्रेरणेने तुम्ही मदत कराल ही आशा बाळगतो। प्रभूमध्ये तुमचा ऋणी डॉक्टर सतीश कुमार।